हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आज खूप दिवसांनी म्हटलं चला डेली रुटीन ब्लॉग बनवूयात. तर आज रुद्रांश गावाला गेलेला होता, त्याच्यामुळे थोडंसं निवांत होतं. म्हणून म्हटलं चला आज साडी घातली. तसं तर मला साडी घालायला खूप जास्त आवडती, पण कसं घाई असती, आवरायचं असतं म्हणून शक्यतो नाहीच घालत आहे. पण म्हटलं चला इथून पुढे कधीतरी घालत जाऊयात. तर रात्रीचे भांडे घासलेले होते, ते सगळे लावून ठेवले आणि मग सगळ्यात अगोदर बनवायला घेतला मी चहा. चहा वगैरे बनवला आणि नंतर काय झालं की आज भाजीला काहीच नव्हतं. तर म्हणून म्हटलं की चला भाजीला काहीच नाही तर मग काय करणार, तर म्हणून म्हटलं की आज बेसन पोळी, चपात्या आणि बेसन पोळी बनवूया. तसं वरण भात पण बनवायचा होता. अगोदर चहा करून घेऊ म्हणलेत आणि मग तो नसला की कसं निवांत असतं आणि त्याचं आवरून द्यायचं म्हटलं की सकाळी कशी खूप घाई असते. म्हणजे अगोदर त्याचं आवरून दिल्याशिवाय ना मला एखाद्या वेळेस तर मी व्हिडिओ काढते, नाहीतर मग त्याचं आवरून देऊस तर मला व्हिडिओ वगैरे पण काढायला नाही टाईम भेटत आहे. तर रोज म्हणते सकाळी की मी लवकर सुरुवात करणार आहे. सकाळी लवकर 5 वाजता उठून सगळं आवरून म्हणजे सकाळचा जो डेली ब्लॉगिंगचा व्हिडिओ आहे ना, खूप दिवसापासून म्हणते सकाळी कारण पण आता काय झालं, एकतर पावसाळा चालू आहे आणि पावसाळा चालून थंडी पण पडते, त्याच्यामुळे मग कसं होतं लवकर उठायला पण नको वाटते. दरवेळेस म्हणते आता बघू पावसाळा संपल्याच्या नंतर तरी मग मी सकाळचे जे डेली ब्लॉगिंग आहे ना, डेली रुटीनचे ते पण तुमच्यासोबत शेअर करेल म्हणते. बघू आता कधीपासून की असे रोजचे म्हणजे शक्यतो रेसिपीचे आणि असे जास्त करून होत आहेत, डेली ब्लॉगिंगचे होतच नाही आहेत. पण म्हटलं चला आज तरी बनवूयात. मग मस्त चहा बनवला दोघांसाठी. आज रुद्रांश नव्हता म्हणून दोघांचा चहा वगैरे बनवला. लगेच मला इकडं पीठ भिजवायला घ्यायचं होतं म्हणून मी डबा पण काढून घेतला होता पिठाचा. म्हटलं अगोदर मस्त चहा करूयात आणि चपात्या वगैरे करून घेऊयात. आता बेसन पोळी करायची म्हटलं ना तर ती कसं गरम गरम केली आणि गरम गरम खाल्ली तरच छान वाटते, नाहीतर मग अगोदर करून ठेवायची आणि मग नंतर खायची तशी नाही चांगली लागत आहे. अगोदर म्हणजे जेव्हा खायची ना तेव्हाच केली तरच चांगली लागते. म्हणून म्हटलं थोडा आज उशिराच बनवूया. तर आत्ता पण ना मी व्हिडिओ एडिटिंग करते. चहा आत्ताच केलाय, चहाच घेते आता. तर लगेच मग चहा वगैरे घेतला आणि लगेच पीठ भिजवायला घेतलं. आता कसं होतं एक टाईम मला करायचं म्हटल्यावर अगदी थोड्याशा चपात्या करावं लागतात आणि आता मी भाकरी पण बनवत असते बाजरीची. म्हणजे माझ्यासाठी मला बाजरीची भाकरी खूप जास्त आवडती. तर आज म्हटलं की बेसन पोळी बनवायची म्हटल्यावर बाजरीची भाकरी नको, कारण की बेसन पोळीसोबत चपाती चांगली लागते, भाकरी एवढी नाही चांगली लागत आहे. आता वरण भात लावला होता, लावायचा राहिला होता, त्याला नंतर वरणाला पण फोडणी घालायची. पण म्हटलं की अगोदर एकीकडे चपात्या करून घेतल्या ना, म्हणजे कणिक वगैरे भिजवून ठेवली. लगेच कुकर लावला, तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत म्हणजे चपात्या वगैरे लाटूस तर. लगेच एकीकडे बेसन पोळी आणि एकीकडे लगेच वरणाला फोडणी घालायला काय तसा जास्त वेळ नाही लागत आहे. कोथिंबीर वगैरे निवडून ठेवलेली असली तर मग जास्त वेळच नाही लागत. आता पीठ छान मस्त भिजलं, म्हटलं लगेच चला वरण भात लावून घेऊयात. तर लगेच वरण भात लावल्याच्या नंतर माझे कपडे पण राहिले होते थोडंफार, मग तो नसेल की मग थोडंफार राहिलेलं काम वगैरे असतं ते पण आवरून घेते. आणि वरण भात लावताना आणि मग तुरीची डाळ आणि मुगाची डाळ आहे ना, ती कधी पण मी मिक्स लावत असते. म्हणजे जेवढी मला लावायची आहे ना तेवढी अर्धी मुगाची आणि अर्धी तुरीची. अगोदर मी फक्त तुरीची वरण करायची, वरण किंवा आमटी. पण काय होतं त्याने खूप जास्त पित्त होते आणि मुगाची म्हटलं तर फक्त मुगाची आहे ती खायला नाही चांगली वाटत आहे. म्हणून मग अर्धी तुरीची आणि अर्धी मुगाची. म्हणजे आता हे साधं जरी भातासोबत जरी वरण खायचं म्हटलं ना तरी पण टेस्टी लागते आणि वरण मेन म्हणजे पातळ होत नाही. आता आपण कसं तुरीचं वरण लावलं फक्त की ते वरण कसं थोडीशी डाळ लावली ना तर मग ते खूप जास्त पातळ होते आणि खूप जास्त लावली तर मग घट्ट होते. पण ही डाळ थोडी जरी लावली ना मुगाची तरी पण छान घट्ट होते. त्याच्यामुळं मग मी कधी पण आता खूप दिवस झालं हे मिक्सच वरण, दोन्ही वरण डाळी आहेत त्याचं वरण मिक्सच लावते. तर मग लगेच आत्ता माझं वरण भात पण लावून झालता आणि इकडं पीठ आहे ना ते पण छान भिजलं होतं. लगेच म्हटलं चपात्या बनवायला पण घेऊया. आता चपात्या काय एकाच टायमिंगच्या बनवायच्या असतात, जास्त नाही. कारण की आम्ही सकाळी नाश्ता वगैरे नाही केला तरी पण म्हणजे एकच टाईम जेवतो आणि नाश्ता वगैरे केला तरी पण म्हणजे दुपारी एकच टाईम. मग संध्याकाळी संध्याकाळचं बनवायचं. तर मग आत्ता सकाळी नाश्ता वगैरे तर नव्हता केला कारण की एकतर उठायलाच उशीर झाला होता आणि परत म्हटलं नाश्ता कधी करणार, मग नाश्ता केल्याच्या नंतर जेवण कधी करणार. त्याच्यामुळं जेवायला थोडासा लेट केला म्हणजे तरी पण 11-12 वाजतात जेवायला रोजच्या. आणि रुद्रांचं कसं आता त्याला शाळेत सोडताना त्याला लवकर आवरायचं, मग मला कसं लवकर जर आवरलं तर मला पण लवकर भूक लागते. मग जेव्हा त्याला शाळेत सोडायचं असतं तेव्हा मी
त्याला जेवण भरवताना मी पण जेवत असते. पण आज तसं नाही झालं, आज तो नव्हता. तर जेवण बनवायला पण तसा उशीर झाला. मला तर भूक लागली होती, पण म्हटलं आता नाही, अगोदर चहा वगैरे घेतला, चहा बिस्किट घेतलं आणि म्हटलं आता सगळं स्वयंपाक झाल्याच्या नंतरच जेवण करायला घेऊयात. आता माझ्या चपात्या पण काही झाल्या आणि थोड्याफार राहिल्या होत्या. म्हटलं आता एवढ्या चपात्या झाल्या की आता कुकरच्या शिट्ट्या तर तोपर्यंत होत्या, म्हणजे जास्त वेळ नाही लागत आहे. चपात्या होईपर्यंत कुकर पण छान शिजते आणि मग लगेच बेसन पोळी. तसा तर असं स्वयंपाक म्हणजे एकदा स्वयंपाक करायला घेतलं आणि दुसरं जर काम मध्ये नसलं ना, तर एका तासामध्ये स्वयंपाक लवकर होतो. आणि मध्ये दुसरं असेल की त्याचं आवरायचं, बाकीचे कामं वगैरे, तर मग तसं म्हटलं की खूप जास्त उशीर लागतो. तर आत्ता काही बाकीचं मी सगळं आवरून घेतलं होतं, फक्त कपडे राहिले होते, म्हणून मग स्वयंपाक करायला घेतला की जास्त काही वेळ लागत नाही. आणि संध्याकाळचा पण स्वयंपाकाला मला खूप जास्त वेळ नाही लागत आहे, म्हणजे लवकर आवरतो. आणि आता तरी मी थोडेसे व्हिडिओ वगैरे बनवते, म्हणजे शॉर्ट व्हिडिओ असो किंवा मिनी ब्लॉग्स किंवा लाँग व्हिडिओ. त्यांनी थोडाफार मला उशीर लागतो स्वयंपाक वगैरे बनवायला, पण असा अजिबात नाही उशीर लागत. मला फक्त असं स्वयंपाक बनवून घ्यायचं मला ना पटकन. आणि तशी खूप घाई असेल ना, तर मग मी कधी कधी नाही व्हिडिओ बनवते. तर बघू शकता चपात्या एवढ्या मस्त येत आहेत. आणि कधी पण जी पहिली चपाती, आता पहिली चपाती तर अशी साधीच भाजते, पण ही दुसरी म्हणजे दुसरी तिसरी नंतरच्या सगळ्या चपात्या आहेत ना, ती थोडीशी भाजल्याच्या नंतर जी अगोदरची चपाती आहे ती अशी त्याच्यावर टाकायची आणि टाप करायची. बघू शकता चपाती आहे ना, डागत अजिबात नाही आणि सगळ्या साईडनी एकदम मस्त भाजती, एकदम छान सगळ्या चपात्या. आणि एका मिनिटाच्या आधी एक चपाती भाजती, म्हणजे जास्त तसा वेळ नाही लागत आहे. आता लगेच तिकडे चपात्या पण झाल्या, म्हणून लगेच मग जे मी टोपल्यामध्ये पीठ भिजवलं होतं ना, त्याच टोपल्यामध्ये लगेच मग पीठ चाळून घेतलं डाळीचं आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर, लाल तिखट, थोडासा लसूण, हळद, मीठ एवढं टाकलं आणि लगेच मग तव्यावरती तेल टाकून बेसनपोळी टाकून घ्यायची. आणि चपात्या झाल्या आता भाकरी केली असती ना मी, तर मग बेसनपोळी त्याच्यावर एवढी चांगली नाही येते. त्याच्यामुळं चपात्या केल्या की त्याच तव्यावरती बेसनपोळी चिटकत नाही अजिबात. आणि कधी कधी काय होतं की चपाती केली, भाकरी केली, आता बेसनपोळी बनवताना तर आपण त्याच्यात तेल टाकतोच, पण तरी पण चपातीचा तवा असेल ना, तर तो अजिबात चिटकत नाही. त्यामुळे कधी पण मी बेसनपोळी वगैरे करायची असेल तर मग भाकरी वगैरे करतच नाही. नाहीतर मग करायची असेल तर बेसनपोळी झाल्याच्या नंतर भाकरी करायची. आत्ता माझा चहा झाला आहे, पण म्हणलं एवढं व्हिडिओ एडिटिंग करूयात. तोपर्यंत माझा चहा पण पूर्ण गार झाला. आणि आत्ता हा व्हिडिओ मला वाटतं कधी कधी काय होतं की एखाद्या वेळेस मी म्हणजे आज बनवला व्हिडिओ तरी आजच एडिट करून टाकते. कधी कधी थोडासा उशीर होतो. आता हा व्हिडिओ मला वाटते शनिवारचा आहे आणि आज आहे सोमवार, म्हणजे 2-3 दिवस झाले. तर म्हटलं चला आता एडिट करू. काय अद्या मी वाटाणा निवडते. आता म्हणजे संध्याकाळच्या भाजीची तयारी चालू. सोमवारी म्हणजे आज सोमवारी उपवास सोडायचा आहे, तर म्हटलं चला आता माझा आज व्हिडिओ एडिटिंग करायचा राहिला होता, कारण की आज थोडंसं मी दुपारी झोपले. म्हणजे फराळ वगैरे केलता, दही साबुदाणा खाल्ला की दही खाल्लं की थोडीफार तरी झोप येते, म्हणून म्हटलं आज बऱ्याच दिवसात ना 8-10 दिवस झाले असेल दुपारी नव्हते झोपत. आज थोडंसं दुपारी झोपले, म्हणजे 1-1.5 तास झोपले असेल सगळं काम वगैरे आवरून. पण असं होतं की आता मी झोपले ना, मग आज तर व्हिडिओ तर बनवलाच नाही आणि बनवणं झाला पण नाही, पण एडिट पण नव्हता करणं झाला. म्हणजे 4 वाजेपर्यंत, आता 4-4:30 झाले. आत्ता मी चहा केलाय आणि आत्ता जर मी व्हिडिओ एडिटिंग करायला नसता घेतला, आत्ता पण मी रुद्रांश झोपलाय म्हणून मी व्हिडिओ एडिटिंग करते. नाहीतर तो झोपला नसताना तर आत्ता पण एडिट करणं झाला नसता आणि मग आजचा पण व्हिडिओ अपलोड पण नसता झाला. म्हणून म्हटलं तो झोपलेला आहे तोपर्यंत भाजीची तयारी करते. म्हणजे मला आज वाटाण्याची भाजी बनवायची, वाटाणा वगैरे निवडूस तर म्हणलं आपला व्हिडिओ पण एडिट होईल. आत्ता पण मला स्वयंपाक बनवायचा, पण आत्ता काय झालं की आत्ता माझा मूड नाही सध्या की व्हिडिओ बनवायचा वगैरे, त्याच्यामुळं आज तर नाही बनवणार. म्हटलं हा बनवलेला आहे, म्हटलं चला आज एडिट करून तुमच्यासोबत शेअर करते. तर आत्ता सकाळी पण भाजीला नव्हतं म्हणून बेसनपोळी बनवली. आणि संध्याकाळी पण काय झालं, आत्ता संध्याकाळी पण काहीच भाजीला नव्हतं. म्हणलं आता रविवारी बाजारात जात आहे, म्हणून आत्ता एका भाजीसाठी कुठे बाहेर जायचं, म्हणून मग कोथिंबीर जास्त होती, तर मग त्याच कोथिंबीरीची म्हटलं चला भजी टाकूयात. खूप जास्त नव्हती आणि आज थोडेसे वेगळ्या पद्धतीमध्ये भजी केले. दरवेळेस फक्त मी कोथिंबीरची भजी बनवत असते, म्हणजे कोथिंबीर, तिखट, मीठ असं. तर आज काय केलं आहे मी, आता डिटेलमध्ये ह्याच्यात नाही व्हिडिओ बनवला. तर आज मी एक कांदा उभा कट करून, जसं आपण कांदा भजी कसं बनवतो सेम तसंच एक कांदा उभा कट करून, एक बटाटा आहे,
तो पण तसे त्याचे बारीक बारीक वेपर्स बनवले अगोदर आणि त्याचे पण बारीक बारीक तुकडे केले, म्हणजे खूप जाड होऊ नये. जाड जर झाला तर मग थोडीशी भजी कशी मऊ होत आहेत, त्यामुळे ते पण बारीक बारीक एकदम काप केले. जसे कांदा कसा उभा बारीक कट करतोय तसे ते पण एकदम बारीक कट केले. थोडीशी कोथिंबीर, म्हणजे मिक्स भजे आणि मिरची हिरवी ती पण अशी थोडीशी उभी कट करूनच टाकली. बोंडा भजीमध्ये कसं आपण सगळं टाकतो, पण त्याच्यामध्ये कसं थोडंसं पीठ जास्त असतं आणि ह्या भाज्यामध्ये पीठ थोडंसं कमी असतं. म्हणजे कोथिंबीरीचे भजी वगैरे असेल त्यात आपण थोडंसं पीठ कमी टाकतोय, कोथिंबीर जास्त टाकतोय. आणि बोंडे भाज्यामध्ये पीठ जास्त असतं आणि बाकीचं साहित्य कमी असतं. जसं आपण पुरणपोळी वगैरे त्याच्यासोबत बनवतोय, थोड्याशा त्या पद्धतीमध्ये बनवलेत. आणि पहिल्यांदाच अशा बनवले बरं का मी मिक्स, तर खूप छान लागले मला, तर खूप जास्त आवडले. आणि रुद्र संध्याकाळी येणार होता आणि तो पण म्हणत होता की 2-3 दिवस झाला मम्मी मला भजी खायची. तर चला म्हटलं आज बनवूयात. आणि दही पण आणून ठेवलेलं होतं. आता दही कसं होतंय सध्या, त्याला पण सर्दी झाली, माझा पण थोडासा घसा खोकतोय, म्हणून ते फ्रीजमध्ये तसंच होतं. म्हणून आता ह्यांना तर काही जास्त आवडत नाही. तर कढी आहे ना, मला कढी खूप जास्त आवडते, म्हणून चला. आणि भजी आणि कढी कॉम्बिनेशन ना, तर ते खूप भारी लागते. आता ह्यांना काही तसं आवडत नाही वेगळं, म्हणजे भज्यात कढी भजी मिक्स वगैरे आवडलं तरी म्हणजे असं वेगळी खातात ते, पण असं कढीत बुडून वगैरे नाहीत खात. मला तसं ना कढीत बुडून भजी वगैरे जेवणासोबत, आता मी तुम्हाला लास्टला दाखवते कढी बनवल्याच्या नंतर, ते पण खूप भारी लागतात. तर मग अगोदर सगळे भजे काढून घेतले आणि थोडंसं म्हणजे हेच पीठ आपण मिक्स केलेलं होतं ना टोपल्यामध्ये, त्याच्यात डाळीचं पीठ होतं थोडंसं. आता कोथिंबीर वगैरे सगळं कट करून त्याच्यातच ठेवलं होतं. म्हटलं आता दुसरं कशाला पीठ त्याच्यामध्ये मिक्स करायचं, तर त्याच्यातलं थोडंसं पातळ पीठ होतं ते साईडला घेतलं. थोडंसं त्याच्यामध्ये पण दही ॲड केलं, दही आणि हिरवी मिरची पण त्याच्यातच मी लगेच कट करून टाकली. आणि मग फक्त त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकून ह्याला पण फोडणी घालूयात, कारण की असं दही तर खाता नसतं आलं. म्हणलं घसा खोक होतो म्हणून म्हणलं नको बाबा. आणि 2-4 दिवस झाला जर आणून ठेवलेलं असेल तर मग तर नकोच वाटतं. म्हणजे लगेच ताजं असेल तर एवढं काही वाटत नाही, पण असं जर 2-3 दिवस जर ठेवलेलं असेल तर मग नको वाटतं म्हणून. आणि भजे तर बघू शकता, कलर एवढा सुंदर कलर आलाय भज्याचा, एकदम मस्त. आणि इकडं झालेली होती आपली कढी पण तयार, बघू शकता. भजे आणि कढीचं कॉम्बिनेशन ना खरंच खूप भारी लागतं. आणि कढी आणि भात पण खायला खूप भारी लागतो, पण कसं आहे प्रत्येकाची चॉईस थोडीशी वेगवेगळी असते. मला असं कॉम्बिनेशन खूप जास्त आवडतं, कढी भजे, परत त्याच्यासोबत भात, पांढरा भात, मसाले भात नाही, पांढरा भात कढी पण खायला खूप भारी लागते. आता तुम्हाला जर ह्या कढीची किंवा भज्याची रेसिपी जर पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी एक स्पेशल डिटेल व्हिडिओ बनवेल, कारण की हा मी म्हणजे गडबडीत बनवला होता, त्याच्यामुळं खूप जास्त असं पूर्ण डिटेलमध्ये नाही बनवला की कशी बनवली आहे काय. तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, मी त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवला. आणि कढी पण खायला एवढी टेस्टी झाली ना, खूप मस्त. आणि आता हीच कढी जास्त झाली तर सकाळच्याला पण राहिली, मला सकाळच्याला पण कढी. शिळ्या भाज्या मला खूप जास्त आवडतात, तर मी खात असते. म्हणजे रात्री बनवलेलं असेल तर सकाळी पण छान लागतात. तर आता कढी जास्त झाली, ह्यांना तर काही कढी आवडली नाही. मी कढी भजी वगैरे खाल्ली आणि मग राहिलेली कढी सकाळी कढी आणि भात खायला पण एकदम मस्त लागला. आता कढीला काय होतंय, आता ह्यांचा कालवा चालू, रुद्राची उठलाय आहे. आता माझा व्हिडिओ थोडासाच राहिलाय, लगेच एवढा एडिट करून घेऊया. कढी पण कधी पण कढीला फोडणी घातली ना, तर कढी आहे ती आपल्याला फुटून द्यायची नाही. म्हणजे जोपर्यंत कढीला चांगली उकळी येते, जोपर्यंत कढी अशी फुगूनवर येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला सारखं चमच्याने हलवत राहायचंय. नाहीतर कसं होतं, बाकीच्या भाजीला फोडणी घातली की त्याला एक उकळी उसरा आपण म्हणजे त्याच्याकडे लक्ष नाही देत, पण ह्याला तसं नाही होतं. ह्याला पूर्ण चमच्याने हलवत राहावं लागतं एकदा छान फुगूस तर. आणि मग नंतर एकदा कढी चांगली फुगली ना, मग ती कढी फुटत नाही. तर बघू शकता अजिबात कढी फुटली नव्हती, थोडीशी घट्ट झाली. म्हटलं भाज्यासोबत खायची, आणि खूप जास्त पातळ केली असती तर मग खूपच जास्त झाली असती. म्हणून कढी पण मस्त झाली. लगेच इकडे ताटामध्ये चपाती, कढी आणि भजे. तर तुम्हाला आजचं हे कढी भज्याचं कॉम्बिनेशन रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण व्हिडिओ नक्की शेअर करा. इंस्टाग्रामवरती जर फॉलो केलेलं नसेल, तिकडे पण मी रील्स वगैरे बनवत असते, मिनी ब्लॉग पण टाकत असते तिकडे पण. तर तिकडे पण फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.